ये कोण बोलतोय? दादा हा शिक्षण बोलव. इकडे घे. दादा असा पुढं उभा राहतो ती खुर्ची ना तिकडे. हा मेन ठिकाणी उभेला असा. आमच्या आता बोलू का? दादा बोल काय बोलायचं ते बोल. बोलतोय. आमच्या कोंडवाडी ग्राम विकास मंडळ चे माजी अध्यक्ष, समाजसेवक म्हणा, काही सगळ्या गोष्टी म्हणा, तसेच आमच्या माय बचत गटाचे सदस्य तुकाराम तिलोटकर यांचा 60वा वाढदिवस आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथे साजरा करत आहोत. देव त्यांना असंच आयुष्यभर उदंड आयुष्य देवो आणि समाज कार्यामध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये असेच पुढे यावे अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. एक बोटली साईडला निघाले आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे ना, जो धक्का नवीन बांधायला घेतलाय, त्या धक्क्याच्या बाजूला ही महाराष्ट्र शासनाची एक बोट लागते आणि ती अडकली आहे, लागली आहे बोट आणि ती अडकली आहे. अक्षरशः त्याला इकडून सांगत होते की बोट त्या साईडला दाबू नको. आता पोचलो आहे रेवत जेटीवरती आणि बघा एका मिनिटासाठी बोट गेलं, बघा समोर जाते बघा, बोट गेले करंजासाठी. आता दुसऱ्या बोटसाठी थांबावं लागेल. अर्ध्या तासाने बोट असते. हे बघा भरती चालू आहे, पाणी वरती आलं आहे. आता थांबण्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही आपल्याकडे. नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी चाललो आहे मुंबईला, चाललो आहे. थोडं काम आहे महत्त्वाचं, त्याच्यासाठी घरून मला व्हिडिओ चालू करता आला नाही, कारण भरपूर उशीर झाला होता मला निघायला, उठायलाच उशीर झाला होता. आणि त्याही बोललो रस्त्याने जाताना आपण व्हिडिओ चालू करूया. घरातून निघालो आहे मी अलिबागवरून आणि आता चाललो मी रेवत जेटीवर. बाय रोड जाण्यापेक्षा म्हणजे बसने जाण्यापेक्षा मी बोटने जाणार आहे. रेवसवरून मी जाणार आहे करंजावरून उरण आणि तिथून बेलापूरला उतरून ट्रेन पकडून मी जाणार आहे दादरला. असा प्रवास असणार आहे, त्याच्यासाठी मी जाणार आहे. दादरला कमिटीची मीटिंग आहे, तिथे जायचं आहे. तिथून मग अजून 1-2 काम आहेत, ती उरकून मी येणार आहे घरी परत संध्याकाळी. येताना कार घेणार होतो, कारण झालं कसं आहे की पाऊस सकाळी होता थोडा, नंतर थोड्या वेळाने पाऊस गेला. पाऊस गेल्यानंतर मी म्हटलं त्याला बाईक घेऊन जाऊ, कारण तिथे दिवसभर कार उभी ठेवणं रेवसला मला बरोबर वाटलं नाही. मी कधी ठेवली नव्हती रेवसला, मांडवेला ठेवतो, तिथं रहदारी भरपूर असते. बाईक ठेवली तर ठीक आहे. आणि आज जाणार आहे पुन्हा कॉलेजमध्ये, संध्याकाळी त्याला जायचं आहे 3-3:30ला. मी तर अलिबागमध्ये आज नाही आहे. दुसरा मित्र आहे कुणालचा, त्याचे वडील आहेत, त्यांच्या वडिलांची पण गाडीच आहे, कार आहे, विक्रम कार नाही. तर त्याने ते आज सोडणार आहेत कुणाला रेवसला. म्हणजे आजचा माझा प्रश्न सुटला रेल्वेचा. आता पोचतोय मी रेवत जेटीवरती. तुम्ही नजारा बघू शकता, एकदम भारी आहे. रस्ता सुनसान आहे एकदम. सकाळी एवढं जास्त कोण नाही, रविवार आहे. इतर दिवशी काय होतं की लोक मुंबईला कामाला जाणारे असतात बोटीने, कारण मांडव्याचे फेरी बोट बंद आहेत. त्याच्यामुळे बरेचसे लोक रेवसवरून जातात. करंजा मार्गे कुठं उरण जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल इथून जातात, इथून प्रवास करतात. आणि आता आपण जातोय रेवत जेटीवरती, इथून बोटने जाणार आहोत दादरला. चला आता मी पोचतोय रेवत जेटीवरती. मंडळी पोचलो आहे रेवसला आणि गाडी केली पार्किंग आणि चाललो आहे आता जेटीवरती, म्हणजेच धक्क्यावरती. साईडला बघा गाड्या वगैरे सर्व लागलेल्या आहेत पार्किंगला. बघूया आपल्याला आजची बोट भेटते काय. थोडासा उशीर झाला यायला, त्याच्यामुळे बोट भेटेल की नाही शक्यता कमीच आहे. हे बघा या साईडला जो उजव्या साईडला जो ब्रिज आहे ना, ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं. तर 2 वर्ष झाले त्याचं काम असंच चालू आहे. आणि आता आपण हा जे चालतोय तो खूप जुना ब्रिज आहे, म्हणजे जेटीवर जाण्यासाठी, आणि त्याचं पण काम आहे चालू. हा एकदम जीर्ण झालेला आहे, त्याच्यामुळे हा नवीन बांधतात बाजूचा. कधी चालू होईल देवाला माहिती. तर फायनली आपण पोचतोय रेवत जेटीवर. आजची बोट भेटली तर ठीक आहे. हे बघा आता आलो आपण इथे. अरे बापरे, हे बघा समोर जाते बघा बोट, ती सुटली, नुकतीच सुटले. आता आपल्याला थांबायला लागेल. भरती पण चालू आहे बघा, भरती आहे, त्याच्यामुळं वरूनच बसायला लागेल. त्याला थांबूया, दुसरा काय आता आपल्याकडे पर्याय नाही आहे. म्हणजे बोट गेली आहे निघून
आता 8ची बोट गेली, आता आपल्याला 8:30ची बोट आहे. 8:30च्या बोटीने जायचं आहे. तोपर्यंत बसलोय मी. आता बसण्याशिवाय गत्यंतर नाही आहे, कारण ही बोट चुकली त्याच्यामुळे पुढचं गणित सगळं आपलं बिघडलंय. बघूया आता किती वाजता बोटी सुटणार आहे. ती समोर बघा तुम्हाला दाखवतो मी. रेवस कारंजा ब्रिज आहे. अजून मी बघितलं मागच्या टायमाला जेव्हा काय प्रोग्रेस काय खास नाही आहे, जसं आहे तसंच आहे. ते बघा काय काम जास्त स्लो चालू आहे, जास्त जोरात नाही चालू आहे. आणि या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण करंजा आहे. हा समोर दिसतं ना, ते करंजा शहर आहे. ते जेटी पण इथे बघा. असं हे आता एक फेरीबोट येते परत रेवसला येते आहे. याच्या ही लागेल आणि आपली बोट निघेल. पण 8:30 झाल्याशिवाय सोडणार नाही, कारण पब्लिक पण तेवढं राहायला लागतं. बघा ह्या साईडला ही महाराष्ट्र शासनाची बोट आहे. आणि त्यांनी काय केलं मगाशी की बहुतेक ड्रायव्हर नवीन असणार नागवा, तर त्याने दाबले बोट. हे जे स्ट्रक्चर आहे बाजूला, त्या स्ट्रक्चरने दाबून लावले त्याने बोट. आणि त्याचा काहीतरी रॉड वगैरे त्याच्या लोखंडामध्ये फसले आणि त्याला मागे पुढे काहीच होता येत नाही. बहुतेक तुटलं त्या साईडला, जोरात आवाज येत होता मगाशी. तर आता इकडून पण जे नाकवा होते बोट चालवणारे होते ते त्याला सांगत होते दाबू नको जास्त बोट त्या साईडला, तर अटकणार. आणि त्याने तेच केलं, त्या साईडला दाबले. एवढी जागा असताना आमच्या बोटीजवळ त्यांनी त्या साईडला दाबले आणि आता अटकून बसलाय. आणि बाकीचे लोक पण आता त्याला सहकार्य करतात. गेलेच त्या ह्याच्यावरून प्लॅटफॉर्मवरून, तर तो जीर्ण झालं. कधी पडेल काय त्याची गॅरंटी नाही. त्याच्यासाठी दुसरी बोट येते, ती इथं मध्ये लावणार आहे. आता तिकडून हात केला त्याने, तर ती बोट इथे मध्ये लावणार आणि त्या बोटीला हे करणार. आता बघा थोडी थोडी निघते तिकडून, तरी पण ते अटकते तिकडून, कारण त्याच्यावरती 3च माणसं आहे, ड्रायव्हर आणि 2 माणसं वरती आहे. तर बघूया आता कशी निघते ती बोट. थोडंफार तरी नुकसान तिथं होणार आहे. वरती एक लाल दिवा राईट साईडला ती भेटायची तिथे बोट आहे इथे. दुसरी ही आता लागलेली ती बोट आता रिव्हर्समध्ये जाते आणि ती बोट आता इकडे जायची आहे. हे लोक त्याला सांगत होते की नाकवा इकडे दाब इकडून दाब, तरी तो ऐकतच नाही. कोणतरी नवीन आहे, पण नाकवा नक्कीच नाही, कोणतरी दुसऱ्या बोटीवरती. कधी लोक कोण नाही आहेत. बघूया निघते काय आता. त्याला किती सांगतात ते ऐकतच नाही तो. मंडळी फायनली पोचलो आहेत आम्ही करंजा जेटीवरती. आता फटाफट धावत जाऊन आपल्याला रिक्षा पकडायची आहे. रिक्षा डायरेक्ट उरणला जायला भेटत नाही, राजपल नाक्या उतरायला लागतं. आणि थोडं उशीर झालं. बोटी चालली आहेत समुद्रामध्ये, लगभग रामेश्वर जमाल. 9:45ची बेलापूर गाडी भेटली आहे मला. आता बघूया, या टायमाला मला दादरला असायला पाहिजे होतं, तर मी अजून बेलापूरमध्येच आहे. बघू किती वाजता पोचतो आहे, कारण पुढे मेगा ब्लॉक आहे सेंट्रलला. तर बघूया किती वाजता पोचतो तो आपण. तिथला उशीरच होणार. कोण बोलतोय दादा? हा दादा असा पुढं बरा तू ती खुर्चीला तिकडे मेन ठिकाणी उभेला असा. आमच्या आता बोलू का दादा? बोल काय बोलायचं ते बोल. आमच्या कोंडवाडी ग्रामविकास मंडळ चे माजी अध्यक्ष, समाजसेवक म्हणा, काही सगळ्या गोष्टी म्हणा, तसेच आमच्या मायभूमी बचत गटाचे सदस्य तुकाराम तिलोटकर यांचा 60वा वाढदिवस आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने इथे साजरा करत आहोत. देव त्यांना असंच आयुष्यभर उदंड आयुष्य देवो आणि समाज कार्यामध्ये आणि प्रत्येक कार्यामध्ये असेच पुढे यावे अशी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. अजून कोणाला बोलायचं आहे? 27 हो. सर्वांच्या वतीने टाकलं ग्रुपवर. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ram. Happy birthday to you. नाही चला शेअर करतो.
बरोबर आहे. लाईट ते का होते 2-3 तास बरोबर. ना. बरोबर. पॅनल गेले की काय गेले? हा, जास्त. मंडळी काल संध्याकाळी लेट आलो मी मुंबईवरून. झालं असं की मीटिंग संपली नंतर आमचे कार्यकर्ते तुकाराम तेंडुलकर यांचा वाढदिवस होता, तर तो केक वगैरे कापला आम्ही मीटिंगच्या ऑफिसमध्ये आणि तिथून निघालो आम्ही. त्यांनी जेवण वगैरे आम्हाला दिलं होतं, तर दादरला आम्ही जेवलो आणि एवढी घाई झाली की मला 6ची बोट पकडायची, 6:15ची आणि होता मेगा ब्लॉक 4 वाजताच संपतो आणि जेवे पण आम्हाला वाजले 3-3:30 तिथेच झाले. त्याच्यानंतर मी आलो दादरला. दादरवरून परत कुर्ल्याला आलो हार्बरला जाण्यासाठी आणि खूपच गर्दी होती जास्त पनवेल गाडीला. तर मला पकडायची होती बेलापूर. पनवेल पण मला चालली असती पण काय प्रॉब्लेम, मला तर बेलापूरच उतरायचं होतं. गाडी कशीबशी मी पकडली बेलापूर आणि रविवार होता तरी पण गर्दी होती. रविवार असूनही गर्दी होती, कारण संध्याकाळी एवढी गर्दी नसते, सकाळी गर्दी असते. तर गर्दी होती. बेलापूरला आलो मी आणि 5 वाजताची जी ट्रेन होती उरण, ती निघून गेली. खूप प्रॉब्लेम झाला. नंतर थोड्या टायमाने परत दुसरी गाडी आली अर्धा पाऊण तासाने आणि त्याच्यानंतर मी एवढ्या घाईत परत उरणला आल्याच्या नंतर परत तिथून रिक्षाने घाई करत परत करंजाला, कारण डायरेक्ट रिक्षा मिळत नाही. एकाच रिक्षा असते डायरेक्ट करंजाला जायला, नाही तर सर्व राजपाल नाक्यावरती उतरतात उरणला, ईस्ट डेपोच्या इथे उरणच्या. 6:15ची बोट मला मिळाली. तिथं मच्छी पण भरपूर होती, तर मच्छी घ्यायची होती पण बोट सुटली असती. माझे दोघांपैकी एक काम झालं असतं, पण मला बोट सोडली नव्हती. मी पलीकडे आलो रिवर्सला आणि नंतर बाईक वगैरे माझी ठेवली होती तिथे. तर बाईकने परत मी आलो झिराडला बोंबील घेतले 100 रुपयाचे, मस्त एकदम जबरदस्त मोठे होते, चांगली साईज होती, 10-12 जास्तच होते 100चे. ते घेतलं. संध्याकाळी झाली होती, व्हिडिओ काही केलं नाही मी. तर बोला आज करूया आणि आज सकाळी थोडं काम करूया म्हटलं तर 11 वाजता पावसाने जी संततधार चालू केली तुम्ही बघू शकता. जबरदस्त पाऊस लागतोय. कुठेच मी आज बाहेर गेलो नाही, माझं काम पण नाही झालं आणि चहा वगैरे झाली. आता बसून आहे इकडे. अंकिता पण बसले, कारण आम्हाला बंगलोमध्ये काम करायचं होतं. पण होतं काय की पाऊस पडत असल्यामुळे बंगल्यात पण जाता येत नाही आणि काम पण कंटाळा येतो करायला, त्याच्यामुळे आम्ही इथे घरीच बसलो. मांडवामध्ये आम्ही परवाच्या दिवशी खत वगैरे टाकलं होतं वेलीनं. जे मांडवामध्ये आमचे भाजीपाला लावलेले आहे त्यांना आम्ही खत वगैरे टाकलं. खत म्हणजे सेंद्रिय खत टाकलं त्याच्या बुंदातून. आणि जबरदस्त पाऊस होता, शेतीसाठी चांगलं आहे, भाजीपाल्यासाठी पाऊस चांगला आहे. पण असाच जर पाऊस रात्रभर लागत राहिला तर मला वाटतं पूर करणार आहे, असं मला वाटतं की पूर होईल. कारण दुपारपासून पाऊस लागतो, 11 वाजल्यापासून आता संततधार पाऊस आहे अलिबागमध्ये. इथे तरी कमीत कमी आहे आमच्या इथे जबरदस्त आणि पूर्ण गारवा आहे. लाईट 5-5 मिनिटांत जाते. हा पाऊस असाच लागत राहिला तर रात्री पूर्ण जाईल लाईट, काय भरोसा नाही. पाऊस पण लागायला पाहिजे. याने जर विश्रांती घेतली तर हा काय लवकर येणार नाही. मला वाटतं यावर्षी गणपतीत पाऊस गाजवणार आहे. जोरदार पाऊस आहे आणि आता वाजलेत 4 वाजलेत. 4 वाजले तरी पाऊस काय थांबायचं नाव नाही देत आहे. एकंदरीत सर्व सकाळपासून 11 वाजल्यापासून आम्ही घरीच आहेत. गार्डनवाले पण इथे बसून आहेत, भावकर आमचे गेले घरी. तर मंडळी हा व्हिडिओ आता मी इथे थांबवतोय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.